हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? होप तुमची समर वॅकेशन छान चालू असेल. मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या ओमकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. आपला आजचा टॉपिक आहे मल्टिपल्स. तसं तर हा तुमचा टॉपिक असा काही अनोळखी नाही आहे, तुमच्यासाठी जुनाच आहे. पण आता मल्टिपल्स म्हणजे काय होतं ते पहिले बघून घेऊ आपण, ठीक आहे? तर मल्टिपल्स म्हणजे काय होते? मल्टिपल इज द रिझल्ट यू गेट वेन यू मल्टिप्लाय अ नंबर बाय अ नंबर. म्हणजे मल्टिपल म्हणजे काय होते? जर तुम्ही एका नंबरने दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय केलं आणि जो प्रोडक्ट येतो किंवा ॲन्सर येतो तो मल्टिपल असतो. फॉर एक्झाम्पल आपण इथे एक 2चा टेबल घेतला आहे. 2चा टेबलच म्हणतो आपण याला. 2 1 जा 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6. हे तर आपल्याला टेबल माहिती आहे. 10पर्यंत नॉर्मली, पण 2चा टेबल फक्त 10पर्यंतच असतो का? नाही, तो इन्फायनाईट आहे. म्हणजे नंबर पण कसे आहे? इन्फायनाईट आहे, राईट? तर 2 1 जार 2, तर हे 2 4 6 8 20 200 म्हणजे हे काय आहे? त्याचे मल्टिपल्स आहे. ह्याला काय म्हणतो आपण? मल्टिपल्स. हे 2चे काय आहे? मल्टिपल्स आहे. आता याच्यावर काही क्वेश्चन्स असू शकते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द थर्ड मल्टिपल ऑफ 7? 7चा थर्ड मल्टिपल म्हणजे काय? 7चा थर्ड मल्टिपल म्हणजे 7चा टेबल 7 14 21 28 35. हा काय झाला? 7चा टेबल. पण आपल्याला काय म्हटलं आहे? थर्ड मल्टिपलमध्ये. थर्ड मल्टिपल म्हणजे हां 21. किंवा आणखी एक क्वेश्चन राहू शकते. राईट नेक्स्ट 4 मल्टिपल ऑफ 6. नेक्स्ट 4 मल्टिपल म्हणजे 6चा टेबल असं देऊल असेल 6 12 18. इथे ब्लँक्स 1 2 3 4 इथे दिले आहे, असे ब्लँक्स दिले आहे. तर नेक्स्ट 4 मल्टिपल्समध्ये म्हणजे 6चा टेबल कंटिन्यू करून टाकायचा. 6 इथे 18 येते, 24 30 36 42, राईट? याला म्हणतो आपण मल्टिपल्स. आता वेगळे टाईपचे मल्टिपल्स, वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे काही फॅक्ट्स किंवा फॅक्ट्स म्हणा, कंडिशन्स म्हणा. आपण समजा काय घेऊ? 3 × 6 18 आलं, राईट? म्हणजे 3चा मल्टिपल 18 काय झाला? 3चा मल्टिपल. पण यात आणखी एक कंडिशन आली. 18 म्हणजे फक्त 3चा मल्टिपल आहे का? नाही, 6चा पण मल्टिपल आहे. कारण 6च्या पण टेबलमध्ये येतोच ना 18, राईट? इथे आला म्हणजे काय झालं? ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करून राहिलो, ज्या नंबरचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करून राहिलं आणि जे ॲन्सर येते तो काय? त्यांचा पण मल्टिपल आहे. 3 × 6 केलं म्हणजे हा काय झाला? 18 कशाचा मल्टिपल झाला? 3चा पण झाला आणि 6चा पण झाला. आणखी एखादी आपण एक्झाम्पल घेऊ. जसं की 2 × 5 × 10. आपण एक एक्झाम्पल घेतलं. 2 × 5 10, 10 10 जा 100, राईट? आता 100 कोणाकोणाचा मल्टिपल झाला? 2चा पण झाला आहे, तो 5चा पण झाला आहे आणि 10चा पण मल्टिपल झाला आहे. याला मल्टिपल म्हणजे काय? कोणत्या पण नंबरनी कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केला आणि जो ॲन्सर आहे तो म्हणजे मल्टिपल त्याचा. आता काही फॅक्ट्स आहे, काही कंडिशन आहे, ते आपण बघू. ओके, आता आपण काही गोष्टी बघू जे मल्टिपलच्या रिलेटेडमध्ये आहे. तसं काय म्हणतं आहे? मल्टिपल्स कॅन बी स्मॉल ऑर व्हेरी लार्ज. ऑब्वियस आहे, मल्टिपल्स जे इन्फायनाईट्स आहेत ते छोटे पण राहू शकते, मोठे पण राहू शकते. म्हणजे जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं ते नंबर्स पण मोठे होत जाणार, राईट? एव्हरी नंबर हॅज इन्फायनाईट मल्टिपल्स. ऑब्वियस आहे, कोणत्या पण नंबरचे मल्टिपल्स किती आहे? जसं आपण आता 2चा टेबल बघितला तसं नॉर्मली आपण 2 to 10पर्यंत आपण म्हणजे 2 × 10 म्हणतो आपण, 20 येते. पण 2 × काही पण करू शकतो ना, 100 लाख करोड. म्हणजे ते समजा 2 × करोड केलं तर ॲन्सर काय ना 2 करोड. तर काय झालं? ते मल्टिपल झालं ना. आणि तसं इन्फायनाईट मल्टिपल्स आहे.
मल्टिपल्स ऑफ अ नंबर आर फाउंड बाय मल्टिप्लिकेशन. ऑब्वियस आहे, आपण मल्टिप्लिकेशनच करून राहिलो तेव्हाच कुठं आपल्याला त्याचा मल्टिपल मिळून राहिला. 2 × 10 करून राहिलो म्हणजे मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येतं ते आपल्याला मल्टिपल मिळून राहिलं आहे. नंतर काय 6 × 3 = 18 भेटलं, जे आपण आधी कवर केलं होतं एक्झाम्पल. 18 इज द थर्ड मल्टिपल ऑफ 6. ऑब्वियस आहे, 6ला थर्ड टाईम मल्टिप्लाय केल्यावर 18 मिळून आला. तसंच 18 थर्डचा पण मल्टिपल आहे. 18 इज द 6th मल्टिपल ऑफ 3. 3ला 6 टाईम मल्टिपल केल्यावर 18 मिळतो. सेम आपण आणखी असंच एक्झाम्पल घेतलं होतं आधी. थोडं आपण आता वर्ड्समध्ये लिहिलं. 2 × 5 × 10. 2 5 10, 10 × 10 100. मग 100चे मल्टिपल्स म्हणजे कोणते कोणते? 100 कोणाकोणाचा मल्टिपल आहे? 2चा आहे, 5चा आणि 10चा आहे. आता इथे बघा, इथे काय पूर्ण केलं आपण? जर कोणत्या पण नंबरनी 1ला मल्टिपल केलं, काय म्हटलं मी, जर कोणत्या पण नंबरनी 1ला मल्टिपल केलं तर ॲन्सर काय येते? तो स्वतः नंबर आहे. तसं आपण इथे घेतलं आहे. 2 × 1 घेतलं तर काय होते? म्हणजे 2चा ॲन्सर येते. इथे 3, इथे 4, 300, इन्फायनाईट सो ऑन. तर काय मग दिसून राहिलं आपल्याला? एव्हरी नंबर इज अ मल्टिपल ऑफ इट सेल्फ. स्वतः नंबर कोणत्या पण नंबरला 1नी मल्टिपल केलं तर ॲन्सर का? तो स्वतः येत आहे. म्हणजेच काय होत आहे? एव्हरी नंबर इज अ मल्टिपल ऑफ इट सेल्फ, म्हणजे तो स्वतःचा मल्टिपल आहे. नंतर सेम कंडिशन अशासारखीच आहे. 1नी कोणत्या पण नंबरला मल्टिपल केलं, इथे काय म्हटलं? फक्त कोणत्या नंबरने 1ला मल्टिपल केलं. इथे काय म्हटलं? 1नी कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय केलं. बस थोडं उलटं झालं आहे सर. तर ॲन्सर काय येणार? तो स्वतः येणार. 1 × जे नंबर आहे तोच. म्हणजेच काय? एव्हरी नंबर इज अ मल्टिपल ऑफ 1. ऑब्वियस आहे, 1नी कोणाला पण मल्टिपल केलं तर ॲन्सर काय येणार? 1च येणार. म्हणजे 1 सर्वांच्या याच्यामध्ये येतो. एव्हरी नंबर इज अ मल्टिपल ऑफ 1. राईट. तर हे होते मल्टिपल्स. आता तुम्ही कोणत्या पण नंबरचे मल्टिपल्स काढू शकता. आता आपण थोडे एक्झाम्पल घेऊ, 2-3च एक्झाम्पल घेऊ. 1-2 मिस करतो, बाकीचे तुम्हाला होमवर्क. ओके. तर मी काही क्वेश्चन्स घेतले, त्याच्यामध्ये एक मी सॉल्व करतो, बाकी तुम्ही कराल. ओके. काय मी सेकंडवाला करू? फर्स्टवाला तर इझीच आहे, सेकंडवाला करून घेतो, बाकीचे ते म्हणजे 3 तुम्ही करून टाकाल. राईट. फर्स्ट 6 मल्टिपल ऑफ 8. पहिले 6 मल्टिपल लिहायचे. कोणाचे? 8चे. तर आपल्याला पहिले तर 8चा टेबल माहीत पाहिजे. 8चा टेबल लिहून टाका मग. 8, 16, 24, 32, 40 आणि 48. हे काय झाले? 8चे मल्टिपल 6पर्यंत. ठीक आहे. तसंच हे बाकीचे 3 तुम्ही सॉल्व करून घ्या. इथे काय लिहायचं? 7चे फर्स्ट 3 मल्टिपल ऑफ 7. इथे काय? 24 इज अ मल्टिपल ऑफ 6, म्हणजे 24 मल्टिपल आहे का 6चा? त्यानंतर 35 मल्टिपल आहे का 5चा? तर तुम्ही बघाल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि चॅनलबद्दल कळेल.